सबका विजय असो पाहिजे. राज्य देणार राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन शिटू, अखिल भारतीय किसान सभा आणि शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमानं आज संपूर्ण देशभर कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि जनतेच्या प्रश्नावर जेल भरो आंदोलन करण्यात आलेलं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा साधारण 15,000हून जास्त लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि हा जेल भरो यशस्वी केला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. प्रचंड मोठा पाऊस असताना सुद्धा पावसामध्ये भिजत कामगार, शेतकरी, शेतमजूर यांनी या आंदोलनामध्ये भागीदारी केली. आता कामगारांच्या ज्या काय जुने कामगार कायदे होते ते या भाजप सरकारने रद्द केले आणि त्याच्या बदल्यामध्ये ज्या 4 संहिता आणल्या त्या संहिता या मालक दर्जाच्या असून कामगारांच्या हिताच्या विरोधामध्ये आहेत. त्यामध्ये कामगारांना 8 तासाचं काम गमवावं लागणार आहे, कामगारांना मिळणारे कायदेशीर अधिकार गमवावे लागणार आहेत आणि खरं म्हणजे त्याच्यासाठी हा देशव्यापी संप होता. किसान सभे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा शेतकरी या ठिकाणी आजच्या जेल भरो आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रामुख्यानं शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि देवस्थान जमीन जी आहे ती कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर व्हावी ही सुद्धा मागणी त्यामध्ये होती. तसेच शेतमजुरांचं कल्याणकारी मंडळ व्हायला पाहिजे आणि शेतमजुरांना सुद्धा न्याय द्यायला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आज शेतमजूर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, जेल भरोमध्ये सहभागी झाले होते. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांची संख्या बघितली तर जास्त आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं जे नवीन 4 संहिता आलेल्या आहे त्या 4 संहितेनुसार जुन्या ज्या चांगल्या योजना होत्या त्या जुन्या योजना बंद करून नवीन काही योजना दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्राधान्यानं 80% कामगारांची मुलं प्राथमिक शाळा आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेले असतात, परंतु त्यांच्या सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंगची फक्त योजना सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे मी या कल्याणकारी मंडळाने जो काही निर्णय घेतलेला आहे कामगारांच्या विरोधामध्ये त्याचा या ठिकाणी मी जाहीररित्या निषेध करतो. त्यामुळं बांधकाम कामगार सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, 108 रुग्णवाहिकेचे कर्मचारी हे सुद्धा योजना कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा शासकीय सेवेमध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे आणि त्यांना ESI सारखी योजना लागू करायला पाहिजे ही सुद्धा प्रामुख्यानं आजच्या आंदोलनामध्ये मागणी होती. या आणि अन्य मागण्यांच्यासाठी म्हणजे आजचा हा जेल भरो करण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 15,000हून जास्त जनता, कामगार, कष्टकरी जनता सहभागी झाली होती. तर केंद्र सरकारनं ताबडतोबीनं या जे काही केंद्र कामगार विरोधी धोरण घेतलेलं आहे, शेतकरी विरोधी धोरण आहे, सर्वसामान्य जनतेच्या विरोधातलं धोरण आहे, हे ताबडतोबीनं मागं घ्यावं. अन्यथा परत एकदा या सर्व जनतेला घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल आणि येणाऱ्या 2029 मध्ये तुमचं जे काही सरकार आहे ते खाली खेचावं लागेल हा इशारा मी या निमित्तानं देतोय. इन्क्लाब जिंदाबाद. कोल्हापूर भारतीय कोण पक्षाचा जिल्हा सचिव. खरं तर आज जे काही जेल भरो आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत, हे आंदोलन करण्यामागची भूमिकाची आहे की आपण गेल्या काही दिवसामध्ये बघित असेल की जैनजीनं जे काही दिल्ली हलवून टाकले आणि शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. तेवढंच नाही तर शेतकऱ्यांनी 1.5 वर्ष आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे केले होते ते त्यांना मागे घ्यावे लागले. म्हणजे बहुमताच्या जोरावर या सरकारनं जे काही कामगार कष्टकरी वर्गाला जो काही त्यांच्या विरोधातली जे काही धोरणं राबवणं चालू केलेलं आहे आणि भांडवलदारांना पोषक अशी धोरणं त्यांनी लागू केलेली आहेत. आणि याच्या विरोधात आम्ही संपूर्ण भारतभर कामगार, किसान, सर्व संघटित कामगार असे सगळेजण आम्ही या ठिकाणी संपूर्ण भारतभर देशव्यापी हा जेल भरो आंदोलन चालू केलेलं आहे. खरं तर
या ठिकाणी युवक हे नाही आहे, युवकाला नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण महाग झालेलं आहे, शिक्षण गोरगरिबांना मिळत नाही, सरकारी शाळा बंद पडतायत आणि खाजगी शाळांचं पे उठलेलं आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळाला पाहिजे, तो मिळत नाही आहे. या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्याची अंमलबजावणी नाही आहे. कामगारांचे जे लढून मिळवलेले 29 कायदे होते ते 29 कायदे रद्द करून त्या ठिकाणी 4 लेबर कोड या ठिकाणी आणलेले आहेत. हे लेबर कोड मध्ये की कामगारांना कामाची शाश्वती नाही आहे. जसं कामावर कधी घ्यायचं आणि कधी काढून टाकायचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अटी असल्यामुळं आम्ही ज्या काही संयुक्त 9 कामगार संघटना आहेत, ज्या मान्यवर संघटना आहेत देशभर, त्यांनी काही ना काही शिफारशी दिल्या होत्या, परंतु त्यातली एकही शिफारस या केंद्र सरकारनं मान्य केलेलं नाही आणि बहुमताच्या जोरावर हे 4 लेबर कोड आणलेले. याच्या विरोधात आम्ही संपूर्ण भारतभर आंदोलन, देशभर आम्ही जेल भरो आंदोलन करत आहोत. या ठिकाणी अंगणवाडी असतील, या ठिकाणी आरोग्य परिचर असेल, या ठिकाणी फेरीवाल्यांचा कायदा आहे, तो कायद्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही आहे. दोन्ही MIDC मध्ये कर्मचारी आहेत, म्हणजे सगळे शेतकरी सुखी नाही आहे, विद्यार्थी युवक सुखी नाही आहे, या ठिकाणी जनसामान्य सुखी नाही आहे. या ठिकाणी वाढती महागाई आणि या महागाईला तोंड द्यायचं कसं अशा पद्धतीने चालू आहे. आणि याच्यासाठी मात्र या देशातला पंतप्रधान म्हणून यांनी कुठल्याही याच्यामध्ये बाहेर तुमच्या पत्रकारांच्या माध्यमांना पत्रकारांना सुद्धा सामोरी जात नाही. अशा पद्धतीनं हे जे काही देशभर चालू आहे, या देशभरामध्ये खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामधील आमच्या अंगणवाडी असतील, आशा वर्कर्स असतील किंवा आरोग्य परिचर असतील, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की फेरीवाल्यांच्यावर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर इथं कारवाई होताना दिसते. कायद्याची अंमलबजावणी करा म्हणतो, संविधानाची अंमलबजावणी करा आणि संविधानात्मक काम करा असंच आम्ही सांगतो. आणि जर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आता जेल भरो करत आहोत, परंतु इथून पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलन करण्याची पाळी या सरकारनं आणू नये. ही 4 लेबर कोड ताबडतोबीने मागे घ्यावी, शेतकऱ्यांना किमान हमी भाव द्यावा, त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाची शिफारशी मान्य कराव्यात. अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून या सरकारला मी संदेश देऊ इच्छितो.